नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि काल आम्ही आलो होतो वेंगुर्ल्याला, तर आज हा पूर्ण पट्टा जेवढा पण आहे तो फिरायचा प्लॅन केला आहे. आणि आम्ही आमच्या बॅगा पॅक करून घेऊन जात आहे, कारण का आम्ही कुठे थांबणार आहे या परत इकडे येणार आहे आम्हाला नो गॅरंटी. सो त्यामुळे आम्ही आमच्या बॅगा आमच्याबरोबर घेऊन जाणंच आम्हाला योग्य वाटते. आणि बघूया आपण पुढे काय काय होतं. अजून आम्ही नाश्ता नाही केला आहे. सकाळी हा प्रतीक फक्त 7 वाजता उठलेला, बाकी आम्ही दोघं आय थिंक 8ला उठलो. आणि बाकी सगळं अंघोळ सगळं केलं. आता नाश्ता करायचा आहे आणि पुढे काय फिरायचं काय नाही ते बघूया. तर चलो. नाश्ता करायला. नाश्ता पुढे नाश्ता काय क्या खाने का है? क्या खाने का? भजी मिलेगा या अपना इधर अरे यार मसाला नुसता इडल्या आणि वडाच काढतो हा. तो देखो क्या खाने का? कुछ अलग खा. अलग क्या कुछ मिलेगा तभी ना. अभी इधर उसल पाव मिलेगा तेरे को, क्या भजी मिलेगा. जो अलग है गोकर्णामध्ये खाल्लेले ते वडे नाही भेटणार ना. गोली भजी हा. नाही, गोली भजी. त्यांनी आम्हाला नाश्त्याला मच्छी मार्केटमध्ये आणलं का? मच्छी मार्केटमध्ये आणलं. हा चलो 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 चलो. झालंय मामांचं काय झालं ना तुमचं? आता आलो आपण रांजणदेवी मंदिरात. आणि हा वेंगुर्ल्याच्या गावातली देवी आहे. आणि हा मस्तपैकी सुंदरसा व्ह्यू. मी काय बोलतच नाही, मी फक्त बघा. आता आपण आलोय, हा प्रतीक संचा गाव आहे. पाल करून छोटासाच गाव आहे. बघू शकता सर्वांचं आपलं आपलं, सर्वांनी नारळाची झाडे सुपारीची झाडे असे लावल्यात. ते त्यांचा एक बिझनेस पण चालतो. हा एक घर प्रतीक संचा आहे. आणि पुढे बाकी अशी सगळी गावातली घर आहेत. सर्व आपलं छोटं मोठं शेती, नाहीतर मग नारळाची हे सुपाऱ्याचे असं काय छोटं मोठं बिझनेस करत असतात. आणि मस्त आणि एक सुंदरसा गाव आहे. इकडे येणे आणि जाण्यासाठी जास्त मार्ग नाहीत, फक्त एक बस आहे, नाहीतर मग तुमच्या स्वतःची गाडी असली तर. आता आलो घरी. हे बघा हा छोटासा गाव. इथे सुपाऱ्याची झाडं लावतात, पूर्ण सुपारी आलेली आहेत. आणि मागे शेती आहे.
हे इथे खत बनवत आहेत. बघा हे गांडूळ खत असतं ना आपलं. हे बघा आहेत अजून गांडूळ खत. और इनकी कोंबड़ियाँ भी देखना कितनी मजबूत है ना, सब हट्टी कट्टी. हे बघा हा बघ कोंबडा कसला यार, लय मोठा कोंबडा आहे. कॉक कॉक नाही. आता आपण आलो वेतोबाच्या मंदिरात. आणि हा वेतोबाच्या मंदिरामध्ये असा एकमेव मंदिर आहे जिकडे देव चप्पल घालून आहेत. हा देव चप्पल घालून आहे. हा एकच असा मंदिर आहे पूर्ण जगामध्ये पण बोलू शकतात. हे आहेत देवाचे ते वेतोबाचे चप्पल. श्री चप्पल आहेत. आणि हा आहे मंदिर. इकडे चप्पल घासल्यासारखं आहे ना, म्हणजे हे सर्व ऑटो म्हणजे हे होतात का, काय बोलतात आपलं, हे चप्पलचे घासल्यासारखे किंवा स्वतःच होतात तसे ते. ज्यांची नवस असतात त्या नवस पूर्ण आल्यावर चप्पल देतात. अच्छा. आणि हे देवांचे हे नवस पूर्ण झालेले चप्पल आहेत. हा या जुन्या चप्पल आहेत. वेलकम टू गोवा सिंगम. सिंगम टू सिंगम, ओनली गोवा सिंगम. श्रीतेश, गोवा में आपका स्वागत है. गोवा में आपका स्वागत है. बोला तो गोवा आ ही गए ना, तुमको समझ में काहे नहीं आ रहा भाई. देखो दारू का बैनर दिखना चालू हो गया तो समझने का गोवा आ गया. ये देखो शुरुआत ही शुरुआत. जगह जगह पे दुकान दिखेगा. आम्ही जसं गोव्यामध्ये एंटर केला तसं आम्हाला हा बीच दिसला. मला माहिती पण नाही कुठला बीच आहे. आम्ही डायरेक्ट घुसलो इकडे. सो आता बीचवरती आलो आहे. जरा थोडा वेळ बसू आणि त्यानंतर इकडूनच आम्ही रूम शोधू आणि मग पुढच्या वाटेला जाऊ. हा हे बीच. आमचं हॉटेल बुक झालं आहे जो आहे वारकाला. आणि आता आम्ही तिकडेच जातो आहे. बघा डायरेक्शन किती मिनटं आहेत, 1 hour 55 minutes, म्हणजे ऑलमोस्ट 2 तास लागणार आहे. लय लांब हॉटेल बुक केलं आहे. आणि ही आमची हालत गाडीची. आम्ही सर्वांनी जीन्स काढून सर्व हाफ पॅन्टवरती आल्यात, काय ट्रॅकवरती, आणि शूज पण घातलेले डायरेक्ट स्लीपरवर. तर आता डायरेक्ट थेट भेटूया हॉटेलला. आणि हॉटेल बघण्यासारखं आहे. सो पोचलं की दाखवतो तिकडे. Here we are in the hotel. हेलो गाइस. हेलो गाइस, हेलो बोल. हेलो. और ये हम लोग का होटल है. तो काढायला हॅलो चेकिंग या. हॉटेलची जिम्मेदारी आमच्या गावड्याने घेतली होती, म्हणजे राहण्याची, ऑब्वियस राहण्याची. तर मला वाटत भाईंनी आम्हाला नाराज केलेला आहे. हॉटेल पण मस्त आहे. आहे तिकडचं स्विमिंग पूल आणि अजून खूप काय आत. आणि हा हॉटेल यांचे जस्ट चेक इन करतात ती लोक. आणि चेक इन झाल्यानंतर आपण रूममध्ये जाऊ आणि तुम्हाला रूम पण दाखवतो कसा असेल.
बेडरूम मी इथं झोपणार आहे एकटा. ठीक आहे. गार्डन एरिया बसायला छान. आणि वॉशरूम. That's it. उठ उठ उठा. किती वाजल्या बघा. उठ. मी तर झोपलो पण नाही. उठा शेट उठा. उठ.